Hi everyone. So this is another topic in Angular where we are going to learn how we can implement Angular forms. Okay, हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. By using this, we can like get the input from the form and bind with this like background object किंवा JavaScript object. आपण काय करू शकतो एखाद्या फॉर्म लेट्स आपल्याकडे एक फॉर्म आहे रजिस्ट्रेशन फॉर्म त्याच्यामध्ये काय काय गोष्टी असतील फर्स्ट नेम लास्ट नेम त्याच्यानंतर एज्युकेशन डिटेल ऍड्रेस तुमची सिटी तुमचं लास्ट कंपनी नेम वगैरे वगैरे ठीक आहे तर या सगळ्या गोष्टी असतील समजा अँड जेव्हा केव्हा आपण सबमिट बटनला क्लिक करणार आय जस्ट वॉन्टेड टू कलेक्ट ऑल द इन्फॉर्मेशन फ्रॉम दॅट फॉर्म अँड बाइंड विथ वन ऑफ द ऑब्जेक्ट इन द टीएस फाईल. ओके असं आपल्याला करायचंय आणि ते बाइंड का करायचं त्याला टीएस फाईलच्या ऑब्जेक्टला बिकॉज once you get the information in a TS file, you can play with that. You can apply any business logic, you can apply any client-side operation, or you can store that information to the database by calling some web APIs. Okay, so आपला सध्याचा गोल काय असेल? I just wanted to create a form in the TS HTML file. When I will click on the submit, it should just bind with the TS variable. And जर तसं झालं, then we can just anytime call the APIs and send that information to the DB. Okay, so let's remove everything. या ठिकाणी काय आहे सध्या काहीच नाही ओके एम्प्टी सगळ्यात अगोदर इफ यू वॉन्ट टू यूज द फॉर्म्स काय करायचं app.module.t स्टेप्स लक्षात घ्या ओके हाऊ टू इनेबल अँग्युलर फॉर्म्स काय करायचं app.module.ts फाईल मध्ये जायचं ओके इथे गेल्यानंतर इथं त्याला इम्पोर्ट करून घ्यायचं कसं इम्पोर्ट करायचं इम्पोर्ट समथिंग फ्रॉम angular sorry @angular / फॉर्म्स ओके आणि त्याला काहीतरी नाव द्या या ठिकाणी नाव देतो त्याला फॉर्म्स मॉड्यूल काय नाव देऊ शकतात फॉर्म्स मॉड्यूल ओके एक फॉर्म आहे की जो आपण काय केला या ठिकाणी इम्पोर्ट करून घेतला इम्पोर्ट केल्यानंतर जे मॉड्यूल असतात ते आपण कुठे रजिस्टर करतो मी ऑलरेडी सांगितलंय इम्पोर्ट्स मध्ये ओके मॉड्यूल वी नीड टू रजिस्टर इन इम्पोर्ट अँड कंपोनंट वी नीड टू रजिस्टर इन डिक्लेरेशन समजलं त्याच्यानंतर एक्सपोर्टचा काय यूज असतो ते पण सांगितलेलं आहे इफ यू वॉन्ट टू यूज द करंट कंपोनंट आउटसाइड ऑफ द करंट मॉड्यूल देन यू कॅन एक्सपोर्ट दॅट ओके सो या ठिकाणी आपण काय केलंय आता सध्या फक्त एक फॉर्म इम्पोर्ट करून घेतलेला आहे त्याच्यानंतर लेट्स ट्राय टू क्रिएट अ न्यू फॉर्म हिअर ओके रजिस्ट्रेशन फॉर्म मग मी एक फॉर्म घेतो फॉर्म त्याच्यामध्ये वेगवेगळ्या इनपुट फील्ड घेणार किंवा त्याच्यामध्ये रेडिओ बटन्स टेक्स्ट बॉक्सेस टेक्स्ट एरिया असं आपण वापरू शकतो सो लेट्स क्रिएट अ फॉर्म ज्यावेळेस आपण फॉर्म क्रिएट करणार इथे काही ऍट्रिब्यूट्स आपल्याला टाकावं लागतं सध्या मी ते टाकत नाही थोड्या वेळाने सांगेल सध्या आपल्याला काय करायचं फक्त इनपुट टाईप टेक्स्ट ओके अँड देन त्याला प्लेस होल्डर टाकतो इंटर युअर फर्स्ट नेम ओके या ठिकाणी फर्स्ट नेम मला घ्यायचंय युजरचा अँड देन दोन ब्रेक देतो बिकॉज बुस्टरअप नाही आहे अगेन लास्ट नेम टाकूया सेकंड ऑप्शन इंटर युअर लास्ट नेम ओके देन नेक्स्ट घेऊया अगेन सिटी किंवा मोबाईल नंबर इंटर युअर सिटी अँड देन लास्टली मोबाईल नंबर इंटर युअर मोबाईल नंबर दॅट्स इट ओके सगळ्यात शेवटी एक बटन टाकतो बटन रजिस्टर बघा हा एक फॉर्म आपण क्रिएट केलेला आहे छोटासा याला वाटल्यास तुम्हाला हेडिंग द्यायची असेल यू कॅन डू दॅट या ठिकाणी स्टुडंट इन्फॉर्मेशन फॉर्म आले का बघा असा एक छोटासा फॉर्म आपण बनवलाय आपण हा सेपरेट फॉर्म पण बनवू शकतो एखादं कंपोनंट क्रिएट करून
किंवा डायरेक्ट ऍप डॉट कॉम्पोनंट फाईल मध्ये पण टाकू शकतो. सध्या डायरेक्ट टाकूया, मग याला कंपाऊंड मध्ये कसं मूव्ह करायचं मी थोड्या वेळाने सांगतो. सगळ्यात अगोदर काय करायचं, हे जे प्रत्येक फील्ड आहेत 1, 2, 3, 4 फील्ड आपण टाकले, याला एक प्रॉपर्टी टाकून द्यायची. त्या प्रॉपर्टीचं नाव असतं एनजी मॉडेल. ओके, ही का टाकायची, कारण की इट विल हेल्प अस टू ट्रान्सफर डेटा टू द टीएस फाईल. ओके, एखाद्या व्हेरिएबलला हा डेटा बाइंड करण्यासाठी तो आपल्याला मदत करेल. आणि अजून काय मदत करेल, जर कोणी याच्यामध्ये व्हॅल्यू चेंज केली फॉर्म मध्ये, दॅट व्हॅल्यू विल ऑटोमॅटिकली गेट रिफ्लेक्टेड इन टू दॅट व्हेरिएबल. ओके, डोंट नीड टू क्लिक ऑन द रजिस्ट्रेशन बटन. स्मूथ म्हणजे इमिडिएटली ते रिफ्लेक्शन चालतं. जसं की याच्यामध्ये जर मी काही चेंज केलं, फर्स्ट नेम मध्ये मी समजा नागेश केलं, ओके, तर आपल्या हे जे काही इनपुट आहे हे ऑटोमॅटिक बाइंड होतं व्हेरिएबलला. तर मी नागेशच्या ऐवजी लगेच प्रशिक करून टाकलं, देन that will automatically override into that variable. So that is the benefit of this property. And then प्रत्येक इनपुटला नेम देते. तुम्हाला अगोदर सांगितलं नेम काय करतं की we can identify the value type on value key on the basis of name property. जसं की नेम मध्ये फर्स्ट नेम, राईट, मग फर्स्ट नेम ची व्हॅल्यू मला कुठे मिळेल, तर नेम ज्या ठिकाणी मी असं लिहिलेलं असेल ही की झाली तुमच्या फर्स्ट नेम. म्हणजे याच्यामध्ये जर मी नागेश असं लिहिलेलं असेल, नागेश, ओके, तर हे नागेश नाव मला कधी मिळेल, ज्यावेळेस मी ही की कॉल करेल. ओके, ही की कॉल केली तर मला याच्यातली व्हॅल्यू मिळेल. ओके, म्हणजे काय, या टेक्स्ट बॉक्सची युनिक की आपल्याला टाकावी लागेल बाय युजिंग द नेम प्रॉपर्टी. ओके, नेक्स्ट आहे लेट्स से लास्ट, अँड मेक शुअर की जी काही की तुम्ही या ठिकाणी मेन्शन करताय दॅट शुड बी युनिक अक्रॉस दिस फॉर्म ओनली. ओके, मल्टिपल फॉर्म असतील देन यू कॅन यूज सेम की इन टू द अनदर फॉर्म, नो प्रॉब्लेम, बट या फॉर्मच्या मध्ये ही युनिक असली पाहिजे. देन नेक्स्ट आहे सिटी, सो लेट्स ऍड दॅट अगेन, सिटी, अँड नेक्स्ट आहे प्लेस होल्डर, सॉरी मोबाईल नंबर MN. ओके, काय केलं, एनजी मॉडेल in order to bind this value to the Angular, then name in order to identify the value by using their key. ओके, एवढं झालं. आता आपल्याला ह्या फॉर्म नावाचा जो टॅग आहे याच्यामध्ये काही गोष्टी ऍड कराव्या लागतात. याला अगोदर अँग्युलर फॉर्म मध्ये कन्वर्ट करा. हा सध्या HTML चा फॉर्म आहे, लक्षात घ्या, काहीच नाही, सिम्पल HTML लिहिलेलं आहे, अँड दिस विल जस्ट ऍक्ट एज अ HTML. नाव आय जस्ट वॉन्टेड टू कन्वर्ट दिस फॉर्म इन अँग्युलर फॉर्म. का कन्वर्ट करायचं, कारण की आपल्याला अँग्युलर फॉर्म मध्ये कन्वर्ट केल्यानंतर बऱ्याच गोष्टी रेडिली अवेलेबल मिळतात. वी डोंट हॅव टू राईट इच अँड एव्हरीथिंग. सो हाऊ वी कॅन कन्वर्ट दॅट, या ठिकाणी आयडी द्या फॉर्म, बेसिक फॉर्म, आणि इक्वल टू त्याला म्हणायचं एनजी फॉर्म. अशा पद्धतीने दिस इज नाउ कन्वर्टेड टू अँग्युलर फॉर्म. नाउ यू नीड टू ऍड सम इव्हेंट्स, जसं की या फॉर्मला जर कोणी सबमिट केलं, सबमिट नावाचा इव्हेंट मला याला बाइंड करेल. जर या फॉर्मला कोणी सबमिट केलं, देन कोणतरी फंक्शन कॉल कर, प्रिंट फॉर्म इन्फो, असं काहीतरी फंक्शन कॉल कर. आणि कॉल करत असताना हा जो पूर्ण फॉर्म आहे याची पूर्ण इन्फॉर्मेशन आपल्याला पास करावी लागेल सर्व्हर साईडला. मग इन्फॉर्मेशन पास करण्यासाठी याचा आयडी या ठिकाणी घ्यायचा आणि म्हणायचं व्हॅल्यू. ओके, दॅट्स इट. एवढं केल्यानंतर you just need to now go to the TS file in order to write your server side code. Server side means client side but operational related code. या ठिकाणी काय करायचं, जो काही फॉर्म आहे त्याचा पूर्ण डेटा तुम्हाला कुठं आला पाहिजे. मग मी लेट्स से एक व्हेरिएबल डिक्लेअर करतो, युजर डेटा नावाचा. ओके, हा पूर्ण फॉर्मचा डेटा मला या व्हेरिएबल मध्ये आला पाहिजे, की याचा जो टाईप आहे एनी किंवा एक ऑब्जेक्ट डिक्लेअर करतो. आता काय झालेलं आहे, आपण एक ऑब्जेक्ट डिक्लेअर केलेला आहे, बट तो काय करतोय, आपल्याला विचारतोय की याचा टाईप काय असला पाहिजे, युजर डेटा टाईप. मग मी याचा टाईप लिहितो या ठिकाणी एनी. ओके, ओके, एक युजर डेटा नावाचं आपण काय केलेलं आहे, प्रॉपर्टी डिक्लेअर केली. आणि जेव्हा केव्हा मी या फॉर्मला सबमिट करणार, देन आय जस्ट वॉन्टेड टू bind all this value inside this user data object. Okay, how we can do that, when we should bind it, we should bind that whenever someone will call this function print info now.
ओके, मग हे फंक्शन या ठिकाणी लिहा. इथं लिहिल्यानंतर जो काही डेटा येणार आहे त्याच्यासाठी एक व्हेरिएबल लिहा. ओके, आता डेटा कोणत्या फॉर्मॅटमध्ये येणार आहे आपल्याला? स्ट्रिंग मध्ये येणार आहे का ऑब्जेक्ट मध्ये येणार आहे की इंटिजर मध्ये येणार? तर डेटा येणार आहे आपल्याला, याचा डेटा टाईप ओळखायचा. कोणाचा? बेसिक फॉर्म डॉट व्हॅल्यू. ओके, याचा डेटा टाईप काय असेल? बेसिक फॉर्म काय आहे? सो दिस इज युअर एनजी फॉर्म. ओके, म्हणजे अँग्युलरचा. आणि त्याची व्हॅल्यू काय असेल? तर त्याची व्हॅल्यू असेल एन कॅपिटल एनजी फॉर्म. सो दिस इज युअर डेटा टाईप. ओके, हा एक तुमचा डेटा टाईप आहे. कर्ली ब्रॅकेट ओपन क्लोज, हे एरर चालले जाते. तर या ठिकाणी एनजी फॉर्मला एरर देतोय तो. ठीक आहे, काय एरर देतोय? तो म्हणतो की आय डोंट नो व्हॉट इज एनजी फॉर्म. ओके, मग एनजी फॉर्म आपल्याला इम्पोर्ट करावा लागतो. या ठिकाणी इम्पोर्ट ओपन क्लोज एनजी फॉर्म. काही नाव देऊ शकतात, दॅट इज डिपेंड ऑन यू. सिंगल कोटेशन ओपन आणि याला म्हणायचं @angular/form आणि सेमिकोलॉन. इथे फॉर्म लिहिलंय का? फॉर्म लिहायचं. फॉर्म्स. ओके, बघा काय झालं, एक डेटा टाइप आपण क्रिएट केलाय एनजी फॉर्म. whenever you will submit this form, it will pass the value. That value will get catch into the data variable. I just wanted to assign that data variable to this user data variable. This dot user data is equal to data. ओके, आता युजर डेटा व्हेरिएबल आपण तो असाइन केला. नाव यू कॅन यूज दिस युजर डेटा फॉर कॉलिंग युअर वेब एपीआय. ओके, आता ह्या युजर डेटामध्ये पूर्ण या फॉर्म बद्दल माहिती आलेली. ओके, बघायचं आहे या ठिकाणी आपण लगेच प्रिंट करूया. एक HR टाकतो, त्याच्या खाली एक डिव्हिजन घेतो. डिव्हिजनच्या आत 1 by 1 जसं की UL घ्या, देन LI. पहिल्या LI मध्ये आपण प्रिंट करूया त्याचं नेम कोलन. नेम कसं प्रिंट करणार? मग कोणत्या व्हेरिएबल मध्ये सगळी व्हॅल्यू आहे? युजर डेटा डॉट डॉट केल्यावर तुम्हाला इथे जे दिसतंय ते या ठिकाणी प्रिंट करतोय फर्स्ट नेम. ओके, सेम आता मला लास्ट नेम प्रिंट करायचं आहे. मग ही जी प्रॉपर्टीचं नाव आहे ते टाका या ठिकाणी. युजर डेटा तर आहेच आपल्याकडे, बट त्याच्यामध्ये हे नाव कुठं मिळेल मला? या प्रॉपर्टीमध्ये मिळेल. या ठिकाणी लिहा लास्ट नेम. ओके, अँड देन पुढे आहे सिटी. मग या ठिकाणी लिहितो मी सिटी, which will be available in city property. This is your display text. Okay, same for mobile number. या ठिकाणी mobile number is equal to user data dot mno. That's it. बघा, आता मी याच्यात जर काय टाइप केलं, नागेश. ओके, त्याचा लास्ट नेम भोरे, सिटी मुंबई, मोबाईल नंबर 12345678910910. ओके, रजिस्टर. आलंय का? फर्स्ट नेम मध्ये नागेश आला, लास्ट नेम मध्ये भोरे आला, सिटी मध्ये मुंबई आला, मोबाईल नंबर मध्ये मोबाईल नंबर आला. म्हणजे काय? वी हॅव सक्सेसफुली बाइंड दिस टेक बॉक्स टू द प्रॉपर्टी ऑफ युजर डेटा, फर्स्ट नेम प्रॉपर्टी ऑफ युजर डेटा ऑब्जेक्ट. सक्सेसफुली बाइंड दिस टेक बॉक्स विथ लास्ट नेम प्रॉपर्टी ऑफ युजर डेटा ऑब्जेक्ट अँड सो ऑन. जर आपल्याकडे JS फाईल मध्ये तर ही सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला आणता येत असेल, then you can use that information for any other purpose, like sending that information to server by calling the APIs, or if you want to do some client-side operations, validations, and anything you want to do. The only challenge was how to retrieve the information from these boxes and bind that to our JavaScript object. So that was the only challenge, and this is how you can do that. खूप कमी efforts मध्ये काम झाले बघा. एकदा का हा सेटअप रेडी झाला, यू कॅन जस्ट कॉपी अँड पेस्ट इट एनिवे. बघा काय काय करावं लागलं आपल्याला. सुरुवातीला मॉड्यूल फाईल मध्ये गेलो, इथे मी फॉर्म्स मॉड्यूल टाकलं. फॉर्म्स मॉड्यूल का टाकलं? हे जे काही आपल्याला कमी कोड मध्ये काम झालं ना, हे कोणीतरी लिहून ठेवले. कोणत्या मॉड्यूल मध्ये लिहून ठेवलंय? फॉर्म मॉड्यूल मध्ये. कोणी लिहिलंय? अँग्युलरनेच लिहून ठेवले. अँग्युलरला माहिती आहे की ह्या सगळ्या गोष्टी लागतात डेव्हलपमेंटसाठी, तर त्याने ऑलरेडी लिहून ठेवलेले. सो यू जस्ट हॅव टू मेन्शन दॅट मॉड्यूल. जोपर्यंत तुम्ही या ठिकाणी ते मॉड्यूल मेन्शन नाही करत, तोपर्यंत युअर ऍप्लिकेशन
विल नॉट एबल टू यूज दॅट. ओके, जसं मी तुम्हाला मागच्या वेळेस एक मॉडेल क्रिएट करून दाखवलं होतं. क्रिएट केल्याबरोबर ते ऑटोमॅटिक या ठिकाणी रजिस्टर झालं, राईट? सो इट मीन्स यू आर क्रिएटिंग मीन्स यू नीड टू यूज दॅट, यू आर गोइंग टू यूज दॅट. सो सेम फॉर्म मॉड्यूल आपण हाताने या ठिकाणी टाकून घेतलं. का टाकलं? आय वॉन्टेड टू यूज अँग्युलर फॉर्म्स. ओके, गुड. नेक्स्ट आपण काय केलं? वी गो टू द HTML फाईल आणि या ठिकाणी फॉर्म्स मध्ये फॉर्म HTML फाईल मध्ये एक फॉर्म बनवून घेतला, की ज्याच्यामध्ये जसं आपला सिम्पल HTML चा फॉर्म असतो, फॉर्म टॅग, त्याच्यामध्ये इनपुट 1 2 3 4 आणि एक सबमिट बटन. ओके, असं सिम्पल आपण अगोदर पण करायचो जावास्क्रिप्ट मध्ये, HTML मध्ये. तसा सिम्पल फॉर्म बनवून घेतला. फक्त डिफरन्स काय, जेवढे पण आपले टेक्स्ट बॉक्सेस आहेत त्याच्यामध्ये NG मॉडेल नावाचं मी एक ऍट्रिब्यूट किंवा प्रॉपर्टी टाकलेली. ओके, ही प्रॉपर्टी तुम्हाला पण टाकायची. जे HTML मध्ये करायचो सेम तसंच आहे, फक्त एक प्रॉपर्टी ऍडिशनल टाकायची, दॅट्स इट. आणि सबमिट नावाचा इव्हेंट आपण असंही तिकडे कॉल करायचो जावास्क्रिप्ट मध्ये किंवा HTML मध्ये. तसं तिकडे इव्हेंट कॉल करायचा आहे. सबमिट केल्यावर हे फंक्शन कॉल कर, एवढंच आपण म्हणतो. फक्त इव्हेंट कॉल करत असताना राऊंड ब्रॅकेट इकडे वापरतो, तिकडे डायरेक्ट ऑन सबमिट असं वापरतो. ओके, अँड देन या फॉर्मला आयडी द्यावा लागेल. मग आयडी आपण दिला बेसिक फॉर्म. आयडी देत असताना त्याचं बिहेवियर आपण त्याला दिला, की या फॉर्मचं बिहेवियर हा अँग्युलरचा फॉर्म असला पाहिजे. त्याला बिहेवियर सेट केलं आणि ते सेट केल्यानंतर whenever you will call this function at the same time you can pass the value. कोणती व्हॅल्यू पास करणार? या फॉर्मची व्हॅल्यू. मग ते व्हॅल्यू पास केली, या ठिकाणी फंक्शन कॉल केलं, TS फाईल मध्ये गेलो, एक युजर डेटा नावाचा व्हेरिएबल किंवा ऑब्जेक्ट तुम्ही डिक्लेअर केला आणि ते फंक्शनची डेफिनेशन लिहित असताना त्याचा पॅरामीटर तुम्ही घेतला NG फॉर्म मध्ये. मग NG फॉर्म का घेतला? हा डेटा टाईप कोणता आहे आपल्याला माहिती आहे का नाही? मग याला या ठिकाणी इम्पोर्ट करावं. हे इम्पोर्ट कसा केला? काय केलं? इम्पोर्ट काही नाव द्या, या ठिकाणी नागेश नाव लिहून टाका, नो प्रॉब्लेम, फक्त ते समजेल असं लिहा. त्याच्यानंतर फ्रॉम अँग्युलर फॉर्म्स, की जो आपण आता जे मॉड्यूल फाईल मध्ये इम्पोर्ट केलं दिसतंय अँग्युलर फॉर्म्स. यालाच माहिती आहे की फॉर्म सोबत कसं डील करायचं. सो दॅट्स वाय वी नीड टू इम्पोर्ट दॅट हिअर ॲज वेल. मग याला इथे इम्पोर्ट केल्यानंतर त्याला कॉपी करा त्या व्हेरिएबलला, तो ॲज अ डेटा टाईप टाकून द्यायचा या ठिकाणी. ओके, म्हणजे काय, जे काही तुम्ही इथून पास करणार ॲज अ व्हॅल्यू, that will be come here in this data object and then you can assign this data to your user data. मग user data ला assign केल्याबरोबर you can just use that same like other variables. जर तुम्हाला आठवत असेल, आपण याच्या अगोदरचा जो प्रोग्राम केला होता फॉर लूपचा, त्याच्यामध्ये एक युजर नावाचा व्हेरिएबल घेतला, युजर्स नावाचा ॲरे घेतला ऑब्जेक्ट, आणि त्याच्यामध्ये फर्स्ट नेम मध्ये आपण हार्ड कोडेड व्हॅल्यू टाकला होता TS फाईल मध्ये. नाव दिस टाइम यू डोंट नीड टू राईट एनिथिंग हार्ड कोडेड हिअर. इन्स्टेड ऑफ दॅट काय करायचं तुम्हाला? डायनामिक व्हॅल्यू इथून पास केल्या, ते याला बाइंड करा, बाइंड केल्यानंतर त्या इथं प्रिंट करा. सो दिस इज हाऊ यू कॅन यूज HTML फॉर्म. आता जर तुमच्या ॲज लॉंग एज यू आर हॅव्हिंग दिस व्हेरिएबल इन हँड विथ द डेटा, यू कॅन पास दिस डेटा टू द सर्व्हर बाय कॉलिंग सम वेब API. आपल्याला काय करावं लागतं? रजिस्टर बटनला क्लिक केल्यानंतर हा सगळा डेटा सर्व्हरला पास करावा लागतो, सर्व्हर डेटाबेस मध्ये ठेवतो आणि मग तुम्हाला रिस्पॉन्स रिटर्न करतो सक्सेस ट्रू, आणि मग तुम्ही इथे दाखवता युजर क्रिएटेड सक्सेसफुली. ओके, मग चॅलेंज काय आहे? फक्त की हा डेटा कसा इथून काढायचा आणि सर्व्हरला पास करायचा. मग इथून हा डेटा कसा कलेक्ट करायचा? बाय युजिंग द अँग्युलर फॉर्म. Angular form will help you to collect that data and store into one of the variable in a form of JSON object, JavaScript object. मग तसा डेटा जर तुमच्याकडे असेल, you can use that data, pass it to the server. Server will just understand it in a JSON format and store it to the DB, return back the acknowledgement with success true, and you can just display the alert message that is record save successfully. तसं झालं, दॅट्स इट. याला फॉर्मला रिसेट मारून टाकायचं, मग क्लिअर करून टाकायचं. रिसेटचं बटन तुम्हाला माहितीच आहे, रिसेट नावाचं. या ठिकाणी जर तुम्ही रिसेट बटन ठेवलं, इथं बटन टाईप इक्वल टू रिसेट झालं. हे काय करतं? तुम्हाला फॉर्म मध्ये जे काही व्हॅल्यू तुम्ही टाकलेली असते ती रिसेट करून देतं. ओके, हे प्रोग्रामॅटिकली पण करू शकतो आपण. ऑलरेडी मी सांगितलेलं जावास्क्रिप्ट मध्ये कसं करणार. ओके, अजून पुढे काही गोष्टी आहेत, आय थिंक त्या आपण उद्या घेऊ. काय काय गोष्टी बघा, बूटस्ट्रॅप कसं ऍड करायचं, मटेरियल UI कसा ऍड करायचा, त्याच्यानंतर कॉम्पोनंट्स आपण जे क्रिएट केलेले आहेत त्या कॉम्पोनंट्सचं कम्युनिकेशन कसं करायचं, सेंड डेटा फ्रॉम पॅरेंट कॉम्पोनंट टू चाइल्ड कॉम्पोनंट. ओके, मग या सगळ्या गोष्टी आहेत. एखादा कॉम्पोनंट बनवला त्याला रियुजेबल कॉम्पोनंट कसं करायचं, ऍज पर करंट डेटा त्याचं बिहेवियर कसं चेंज होणार, या सगळ्या गोष्टी आहेत की जे आपण उद्याच्या लेक्चरमध्ये घेऊ.
आज जे काही मी सांगितलंय बघा, हेडर नावची असाइनमेंट तुम्हाला करायची आहे. अँग्युलर फॉर्मचा एक छोटासा डेमो करा, स्टाईल बाइंडिंग करून बघा, नेस्टेड लूप कसा असतो ते बघा, लूप्स कसं असतं ते बघा, स्विच केस बघा. एवढ्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला रेकॉर्डिंग यातून पाठवतोच, बट तुमची एवढी प्रॅक्टिस झालीच पाहिजे, देन यू कॅन अंडरस्टँड द नेक्स्ट टॉपिक. ओके, इथपर्यंत आपण अँग्युलरच्या कोर गोष्टी समजून घेतल्या. आता आपल्याला बुस्टरअप ऍड करायचंय, मटेरियल UI ऍड करायचंय. मग बुस्टरअप ऍड केल्यानंतर हाऊ यू कॅन डिझाईन अट्रॅक्टिव्ह पेजेस किंवा रिस्पॉन्सिव्ह पेजेस इन अँग्युलर, त्या सगळ्या गोष्टी आपण बघूया. ठीक आहे, एनी डाऊट? सर ओके, चलो देन करा अभ्यास. बाकी रेकॉर्डिंग पाठवतो तुम्हाला. लेट मी जस्ट स्टॉप इट.